नमो नमः. गोकुळाष्टमी आता येतेच आहे आणि गोकुळाष्टमी म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो तो नटखट बाळकृष्ण आणि त्याचं चोरून खाणारं लोणी. पण कृष्णाला नेहमी लोणीच का बरं आवडतं याचा तुम्ही कधी विचार केलाय? तर ह्याच्या मागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे, जो मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपले जे सण आहेत आणि त्याच्याबरोबर ज्या रूढी परंपरा जोडल्या गेल्यात ना, ह्याची सांगड ही नेहमी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची. असंच आपल्या प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या बाळकृष्ण आणि राधेसाठी हे लोणी इतकं गुणकारी का आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बाळकृष्ण म्हटलं की बाल्यावस्था. आता बाल्यावस्था म्हणजे काय? तर ह्या काळामध्ये बाळाची वाढ होत असते, त्याच्या शरीराची जडणघडण होत असते, बाळाच्या शरीरातल्या प्रत्येक 7ही धातूची वाढ होत असते आणि बाळाच्या थोडक्यात काय तर बाळाच्या शरीराची उभारणी होत असते. आता ही उभारणी होत असताना म्हणूनच स्पेसिफिकली ह्या काळामध्ये शरीरामध्ये बल, स्निग्धता आणि प्राकृत कफाची गरज असते. तुम्ही जर लोणी बघितलं तर लोणी हे दूध आणि दह्यापासून बनतं आणि लोणी हे दुधाचा अत्यंत स्निग्ध असा सार भाग आहे, जो थंड आहे, जो शरीराला पोषण करतो, बल वाढवतं आणि शरीरामध्ये प्राकृत कफाची निर्मिती देखील करतं. हेच लोणी बुद्धिवर्धक आहे, मेधावर्धक आहे, त्यामुळे बाळाची बुद्धी वाढते, बाळाचं वर्ण सुधारतो आणि अग्नी वाढतं. आता अग्नी वाढला की पर्यायाने पचन सुधारतं, भूक वाढते आणि अल्टिमेटली बाळाचं ची ताकद वाढते आणि बाळाची वाढ चांगली होते. एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की जिथे जिथे म्हणून शरीराची वाढ व्हायची आहे किंवा शरीराचं पोषण व्हायचंय तिथे तिथे स्निग्ध असं लोणी खायला ग्रंथामध्ये सांगितलंय. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्या मातेने किंवा गर्भिणीने नियमितपणे लोणी खायला सांगितलेलं आहे. एवढंच कशाला, आयुर्वेदामध्ये बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवशी बाळाच्या तळहातामध्ये मावेल इतकं लोणी अनंतमूळ चूर्णाबरोबर घेण्यासाठी सांगितलेलं आहे, म्हणजे बाळाला चाटवायला सांगितलेलं आहे की नाही? हे इंटरेस्टिंग. म्हणूनच तुम्ही सुद्धा आजपासून तुमच्या घरातल्या बाळकृष्ण किंवा राधेला नियमितपणे लोणी द्यायला सुरुवात करा. अशाच अजून कोणत्या रूढी परंपरा आणि आरोग्याचा संबंध तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आयुर्वेदी भव.